एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 20 दिवस राहिलेत मेन्सला. तुम्ही सगळे टेन्शनमध्ये असाल. राहिलेल्या दिवसांमध्ये सिलेबस कसा कव्हर करायचा, रिव्हिजन कशा पद्धतीनं करायची, टेस्ट पेपर सोडवायचे का, आणि एखादा पोर्शन जर राहिला असेल तर मग तो आता कंप्लीट करावा की तो वेळ रिव्हिजनला द्यावा, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. सो लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. सो आज 9 तारीख आहे. जवळजवळ आता फक्त 21 दिवस शिल्लक आहेत. ओके. सो त्यातले शेवटचे 2-3 दिवस आपण जर सोडून दिले, समजा तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार असाल तर ते ट्रॅव्हलिंग करणं, तिथं राहण्याची सोय बघणं, तर रफली आपल्याकडे 17-18 दिवस आता शिल्लक आहेत. सो त्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे बघा. कोणत्या चुका या काळामध्ये विद्यार्थी करतात ज्याच्यामुळे अभ्यास चांगला असून सुद्धा फायनल मेरिट लिस्टमध्ये नावं येत नाही. ओके. म्हणजे मी स्वतः या एक्झाम्स किंवा UPSC असेल, MPSC असेल, 7-8 वर्ष मी अभ्यास केलेला आहे आणि स्वतः मी काही गोष्टीतून स्वतःच्या चुकांमधून शिकलेलो आहे किंवा काही माझ्या मित्रांच्या चुकांमधून ऑब्झर्वेशनने मी बघितलेलं आहे. या कॉमन मिस्टेक्स आहेत. ओके. वन बाय वन आपण बघू. तर आता राहिलेल्या दिवसांमध्ये रिव्हिजन कशा पद्धतीनं करायचे. ओके. सो तुम्हाला सांगितलं आता तुमच्या हातामध्ये फक्त 17 ते 18 दिवस आहेत आणि विषयांची संख्या बघितली तर या दिवसांच्या पेक्षा जास्त विषय आहेत. बरोबर. सो तुमचं प्लॅनिंग आता अशा पद्धतीनं राहिलं पाहिजे की प्रत्येक विषयाला मार्क्स किती आहेत, तर त्याच्या वेटेजच्या प्रमाणात तुम्हाला आता वेळ देता आला पाहिजे. बरेचसे विषय जसे आता एक्सटेन्शन आहे किंवा इकॉनॉमिक्स आहे, हे छोटे विषय आहेत. एका दिवसामध्ये तुम्ही 2-2 विषय कव्हर करू शकता. ओके. आता फक्त रिव्हिजनच करायची का, जर मी आतापर्यंत MCQ सोडवले नाही आहेत, MCQ सोडवले नाहीत तरी चालतील का, तर असं नका करू. जर तुम्ही आतापर्यंत MCQ सोडवलं नसेल तर आता रिव्हिजन आणि MCQ दोन्हीला हाफ ऑफ टाइम द्या, किंवा याच्या अगोदर जरी तुम्ही MCQ सोडवत असाल तरीही या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त MCQ सोडवले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुमची प्रिऑरिटी जी आहे ती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनना पाहिजे. ओके. याचं कारण का बघा, तुम्हाला बऱ्याचशा पुस्तकांमध्ये नोट्समध्ये MCQs भेटतील, पण जे आयोगाला अपेक्षित आहेत, ज्या दर्जाचे प्रश्न आयोग विचारणार आहे, त्याच्यासाठी रेफरन्स पॉइंट म्हणून आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सच वापरले पाहिजेत. आता आपला सिलेबस बदललेला आहे त्यामुळे सगळंच काय ह्या PYQ मधून तुम्हाला सगळा सिलेबस कव्हर होणार नाही, पण आपला पेपर 2 चा जो ट्रॅडिशनल सिलेबस आहे, जो याच्या आधी सुद्धा एक्झामला होता, ओके, तर तो तुम्हाला याच्यातून कव्हर करता येईल. सो कंपल्सरी तुम्ही MCQ सोडत असताना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघितले पाहिजेत. बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले काही रिपीट होतील, बरेचसे रिपीट नाही पण होणार, पण तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे हे कळून जाईल आणि त्या टॉपिकवरचं PYQ जर आलं नाही तर तुम्ही उलट रिव्हिजन करून तो टॉपिक क्लिअर करू शकता. ओके. दुसरं, तुम्हाला PYQ साठी बरेचसे सोर्सेस फ्रीली अवेलेबल आहेत. जसं परभणी युनिव्हर्सिटीची नोट्स आहे MCQ ची, त्यानंतर अरुण कात्यायन फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर, त्याच्या मागच्या पेजेसवरती काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत. बरेचसे आपल्याला जे ऑब्जेक्टिव्हची पुस्तकं सापडतात त्यामध्ये मोस्टली 1 लाइनर क्वेश्चन्स असतात. तर हे लक्षात घ्या, आपली ही MCR ची एक्झाम नाही आहे. MPSC आयोग हा एक्झाम कंडक्ट करणार आहे. सो इथे 50% आसपास वेटेज हे डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये जे MCQ असतात, ज्याला आपण कन्सेप्च्युअल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणतो, जिथं 3-4 लाईन्स असतात किंवा पर्यायामध्ये पुन्हा 1-2 लाईन्स असतात, जिथं वाचण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो, अशा प्रश्नांची संख्या सुद्धा ऍटलिस्ट 50% तरी असेल. ओके. आणि बाकीचे मग 1 लाइनर असते. सो त्या दृष्टीनं अरुण कात्यायनच्या मागे काही डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये क्वेश्चन दिलेले आहेत MCQ चे, लेंथी क्वेश्चन्स आपण म्हणू त्याला, तर ते तुम्ही सोडवायला हरकत नाही. त्यानंतर कांटवाचं पुस्तक सगळ्यांना माहित आहे, ऑब्जेक्टिव्ह ॲग्रिकल्चर. आता जनरली हे जे पुस्तक आहे हे JRF SRF साठी वापरलं जातं, त्यामुळं कांटवा पुस्तक MCQ साठी रेफर करत असताना जर एखादा प्रश्न सुटला नाही तर बिनधास्त स्किप करा, तो आपल्या एक्झामच्या दृष्टीनं आवश्यक नाही. ओके. असं समजा आणि पुढे चला, त्यात गुंतून राहू नका, कारण त्याचा जी काठिण्य पातळी जी आहे, डिफिकल्टी लेवल जी आहे, ती SRF JRF च्या लेवलची आहे. ओके.
त्यानंतर एक वन लायनर बुक सगळ्यांना माहित असेल, जनरल ऍग्रिकल्चर, मुनिराज सिंग राठोड. तर हे पुस्तक मी मोस्टली सगळ्यांना रेफर करायला सांगतो. त्याला कारण असं आहे की हे खूप छोटं पुस्तक आहे. वन लायनर टाईप मध्ये फक्त क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत. आणि ऍग्रिकल्चर मधला कुठलाही एखादा जर पर्टिक्युलर सब्जेक्ट घेतला तर त्यामध्ये महत्वाचं काय आहे हे सगळं या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, सो कमी वेळेमध्ये ऍग्रिकल्चर रिवाइज करायचं असेल तर जनरल ऍग्रिकल्चर बाय मुनिराज सिंग राठोड हे पुस्तक चांगलं आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती बरेचसे एमसीक्यूज अपलोड आहेत. आता याच्यामध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण आपण ह्याच्या अगोदर दिलेले आहेत. आता सध्या आपण डेली पेपर 1 चे 10 क्वेश्चन जे आहेत, 10 एमसीक्यू जे आहेत ते आपण सगळ्या मुलांना फायदा व्हावा म्हणून पर्पजफुली आपण टेलिग्राम चॅनेल वरती टाकतोय. कारण पेपर 1 वरती एमसीक्यू तुम्हाला मार्केटमध्ये दिसणार नाहीत. ओके, हे झालं एमसीक्यूच्या बद्दल. ही खूप सिंपल आणि साधी गोष्ट आहे, पण प्रिलिमच्या बाबतीमध्ये मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ज्यावेळी चर्चा करतो ज्यांची प्रिलिम्स निघाली नाही, ओके, तर ते एक कॉमन गोष्ट सांगतात की सर तुम्ही सांगत होता एमसीक्यूचा सराव करा, त्यावेळी नाही केलो आणि मला आता जाणवते की त्यामुळे मला मार्क्स नाही पडले, अभ्यास खूप चांगला होता तरी. ओके, आणि आता ते पुन्हा प्रिलिमची तयारी करतायत, तर आता ते ज्यावेळी एमसीक्यू वाचतायत तर त्यांना लक्षात येते की अरे आपला हा पोर्शन वीक आहे, तर इथं आपण काम करू शकतो. किंवा ज्यावेळी त्यांना आता एमसीक्यू सोडवत असताना प्रश्न सुटतायत त्यावेळी त्यांना कॉन्फिडन्स येतोय की मागच्या वेळेपेक्षा माझा अभ्यास जास्त आहे. सो एमसीक्यू सगळंच लक्षात घ्या. तुम्ही कितीही हुशार असला, तुमचा सगळ्या विषयाचा अभ्यास जरी असला, पण जोपर्यंत तुमचे एमसीक्यू बरोबर येत नाहीत, म्हणजे आता ऑफिसर्स निवडण्यासाठी आयोगाने या परीक्षेमध्ये काय क्रायटेरिया ठेवलाय की ही काय मेन्सची एक्झाम होणार आहे, तर त्यात जे काही एमसीक्यू असतील त्यातले जास्तीत जास्त एमसीक्यू ज्याचे बरोबर येतील तो लिस्टमध्ये असेल. नंतर इंटरव्ह्यू वगैरे ऍड करू आपण त्यात. पण याच्यामध्ये एमसीक्यू सोडवता येणं हे स्किल आहे, लक्षात घ्या. म्हणजे एमसीक्यू सोडवण्यासाठी अभ्यास लागतोच, नो डाऊट, पण फक्त अभ्यास आहे म्हणून मला सगळेच एमसीक्यू सुटले पाहिजे असं होत नाही. त्याला कारण असं आहे की आपल्याला 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. सो आता तुम्ही रूम मध्ये बसून एमसीक्यू बघणं आणि प्रत्येक एमसीक्यू ला 1-2 मिनिटं घालवणं विचार करून आणि आन्सर देणं ही सिच्युएशन वेगळी, आणि एक्झाम मध्ये 36 सेकंदात एक प्रश्न सोडवणं ही सिच्युएशन वेगळी. ओके, परत एक्झामचं प्रेशर असणं, नवीन एक्झामची जागा असणं, ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. सो एमसीक्यू वरती तुमची जेवढी कमांड असेल तेवढं तुम्हाला जास्त मार्क्स पडतील. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, असं समजा कुठल्याही परिस्थितीमध्ये एमसीक्यूचा सराव करा. एखादा पोर्शन राहिला तरी चालेल अभ्यासाचा, पण एमसीक्यूच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. ओके, दुसरं मी रिव्हिजनच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की 17-18 दिवस शिल्लक आहेत आपल्याला, तर त्यातील तुमचं आता मी सगळं वाचून झालेलं आहे असं कन्सिडर करतोय, आणि मग त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय की 17-18 दिवसामध्ये तुमचे शेवटचे 5 ते 6 दिवस शिल्लक ठेवा. ओके, इथून पुढे समजा आजपासून तुम्ही रिव्हिजनला स्टार्ट करताय किंवा याच्या अगोदर केला असाल तर त्या पद्धतीने चेंजेस करा. तर आजपासून तुम्ही रिव्हिजनला स्टार्ट करताय तर शेवटचे एक 3-4 दिवस शिल्लक ठेवा आणि राहिलेल्या 14-15 दिवसाचं रिव्हिजनचं शेड्यूल तयार करा. ओके, त्यामध्ये दररोज समजा आज 9 तारीख आहे तर आज कुठले 2 सब्जेक्ट संपवायचे आहेत किंवा आज एक हा सब्जेक्ट संपवायचा आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही पुढच्या 14-15 दिवसांचं प्लॅनिंग केलं पाहिजे. लक्षात घ्या, फक्त मी रिव्हिजन करतोय स्वतःचं समाधान करत राहिलात तर कुठला तरी एखादा पोर्शन राहून जाईल, ते तुम्हाला लक्षात येणार नाही, कारण एवढा मोठा सिलेबस आहे. त्यामुळं कुठंतरी आपल्याला आज हा विषय मला एंडच करायचा आहे. आज दुपारी 4 वाजेपर्यंत मी ॲग्रोनॉमी वाचतोय, 4 वाजता ॲग्रोनॉमीचा काही सेक्शन शिल्लक राहिला तर मला तो विषय तिथंच संपवायचा आहे. इतकं ते डिसिप्लिन्ड पद्धतीनं तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल, मग कुठे सगळा सिलेबस कव्हर होईल. कारण कसं होतं की आपल्याला एखादा सब्जेक्ट आवडता आहे, ओके, तर त्या सब्जेक्टला आपण जास्त वेळ देतो, एखादा विषय अवघड जातोय तर त्याला इग्नोर करतो, तर तसं करू नका. आता सध्या एक डिटेल्ड रिव्हिजन तुमची होणं आवश्यक आहे. त्यानंतर राहिलेल्या 4-5 दिवसामध्ये आणखीन एक रिव्हिजन, शॉर्ट रिव्हिजन म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही काढलेले शॉर्ट नोट्स तुम्ही वाचू शकता किंवा हायलाइट केलेले पॉइंट्स वाचू शकता, किंवा काही अवघड तुम्हाला आधी वाटलेले जे एमसीक्यू आहेत ते गोल वगैरे करून ठेवलात
तर असे फक्त एमसीक्यू डोळ्याखालनं घालणं एवढे असे एक पुढची रिव्हिजन होऊ शकते. पण एक डिटेल रिव्हिजन होणं आवश्यक आहे. हे का महत्वाचं आहे लक्षात घ्या. आता तुम्ही जून महिन्यामध्ये अभ्यासाला सुरुवात केली आपण असं कन्सिडर करू, किंवा मे महिन्यामध्ये अभ्यास करायला कन्सिडर करू. आता आपल्या बॅचमध्ये आपण सुरुवातीला मे महिन्यामध्ये सॉइल सायन्स घेतला होता. तर आता 3-4 महिन्याचा गॅप पडलेला आहे सॉइल सायन्स मध्ये, किंवा तुम्ही ज्या सब्जेक्टनी सुरुवात केला त्या सब्जेक्टमध्ये. तर आता तुम्हाला लगेच तुम्ही वाचायला घेतलं किंवा प्रश्न सोडवायला घेतले, तर प्रश्न कदाचित काही सोपे प्रश्नांची पण उत्तरे येणार नाहीत, कारण गॅप पडलेला आहे. पण आता ह्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही एक डिटेल रिव्हिजन करू शकला सगळ्या पोर्शनची, तर हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये आठवणार आहे. म्हणजे याच्याबद्दल पूर्णपणे तुम्ही पॉझिटिव्ह राहा, कारण आपल्या ब्रेनची तेवढी पॉवर आहे की मागच्या 15-20 दिवसामध्ये, महिन्यामध्ये वाचलेलं तुम्हाला एक्झाम मध्ये आठवणार. आणि आपल्याला काय डिस्क्रिप्टिव्ह सध्या तरी लिहायचं नाही आहे. 4 पर्याय समोर आहेत, त्यातील एक पर्याय आपल्याला क्लिक करायचा आहे. ओके, सो तेवढं सबकॉन्शियस माइंड आपल्याला हेल्प करतं. अरे हा एमसीक्यू मी कधीतरी बघितला, किंवा याच्यावरती मी एमसीक्यू सोडवला, याचं उत्तर हे आहे. ओके, दुसरं, तुमची रिव्हिजन आणि एमसीक्यू असं साइड बाय साइड ज्यावेळी ह्या पुढच्या 15-20 दिवसामध्ये होईल, त्यावेळी तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येत जाईल. तुम्ही वाचत जाल, त्यावरती एमसीक्यू तुम्हाला सुटत जाईल, आणि मग ऍक्च्युअली एक्झामच्या दृष्टीनं तो कॉन्फिडन्स बिल्डअप होत जाईल की नाही बाबा, मला आतापर्यंत तरी वाचत होतं, केवढा मोठा सिलेबस आहे, कधी कव्हर होणार, पण आता मी रिव्हिजन करतोय आणि एमसीक्यू सोडवतोय आणि मला एमसीक्यू सुद्धा पटापट सुटत आहेत, म्हणजे आय एम ऑन ट्रॅक. ओके, हा कॉन्फिडन्स सुद्धा एक्झामला खूप मॅटर करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे अल्टिमेटली एक्झाम मध्ये सक्सेस मिळतं म्हणजे काय असतं, तुम्ही केलेले कष्ट, तुमची एमसीक्यू वरती असणारी कमांड, आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा पॉइंट की तुम्ही एक्झामला किती पॉझिटिव्हली फेस करता. तुम्ही एक्झामला द्यायच्या दिवशी सकाळपासून जर तोंड पाडून बसला असाल, काय खरं नाही, वाचलंय 5-6 महिने पण काय आठवते की नाही काय माहित, आणि एवढा सिलेबस होता, तेवढा सिलेबस होता, बघू आता काय होतंय पेपरला, अशा हताश मनाने किंवा तलवार मॅन करून जर तुम्ही मैदानात किंवा युद्धात उतरणार असाल, तर त्याला काहीच अर्थ नाही. ओके, सो हा कॉन्फिडन्स तुम्हाला एक्झाम पर्यंत जर मिळवायचा असेल, तर पूर्ण रिव्हिजन करणं आणि मॅक्झिमम एमसीक्यू सोडवणं हे तुमच्याकडून झालंच पाहिजे. ओके, सो ह्याच्यामध्ये हे दोन्ही झाल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवू शकता. आता टेस्ट सिरीज कशासाठी सोडवायची बघा, की तुमचा अभ्यास झालाय, तुम्हाला आता एमसीक्यू पण सुटतायत, पण हे आता तुम्हाला टाइम बाउंड पद्धतीनं सोडवायचे आहेत. म्हणजे प्रिलिम्सला बऱ्याच लोकांच्या दांड्या का उडाल्या, कारण बऱ्याच लोकांनी टेस्ट सिरीज लावली नव्हती. टेस्ट सिरीज लावली असेल तर सुरुवातीचे 1-2 पेपर दिले, मार्क्स कमी पडले, मग लगेच बघू बघू नंतर सोडवू म्हणून सोडून दिलं. ओके, म्हणजे असंही बरेच लोक करतात की पहिली टेस्ट पहिले 1-2 टेस्ट का नाही देत, तर अजून अभ्यास नाही झाला, अभ्यास झाल्यावर देऊ. तुमचा अभ्यास कधीच होणार नाही, लक्षात घ्या. एक्झाम आणखीन 6 महिने जरी पुढे ढकलली तरी शेवटपर्यंत तुम्ही वाचतच राहणार, आणि कधी असं मनाला वाटणार नाही की माझा 100% अभ्यास झालेला आहे. त्यामुळे बाय हुक ऑर क्रूक तुम्ही टेस्ट सिरीज दिल्या पाहिजे, कारण जो काय तुम्ही अभ्यास केला, जे काही कष्ट केलेत, ते एका तासामध्ये कसं बसवायचं ह्याचं प्लॅनिंग जे आहे ते टेस्ट सिरीज मध्ये होतं. इथं टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही जे काय अडखळणार आहात त्याच्यासाठी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्हाला संधी पुन्हा मिळणार आहे. पण आयोगाच्या पेपरला ज्यावेळी तुम्ही अडखळाल, तुमचं टाइम मॅनेजमेंट चुकेल, त्यावेळी पुन्हा संधी पुढच्या ऍडला ज्यावेळी येईल त्यावेळी मिळेल. लक्षात येत आहे. त्यामुळं जितकं तुम्ही प्रिपरेशनला महत्व देताय, तितकं तुम्ही टेस्ट सिरीजला सुद्धा महत्व द्या. ओके, टेस्ट सिरीज बद्दल आपण पुढे नंतर बोलणार आहोत. आता काही सब्जेक्ट बद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. पेपर 1 मध्ये बेसिक ऍग्रिकल्चरचा जो सब्जेक्ट आहे, आता काहींना असं वाटू शकतं की काही सब्जेक्ट मला खूप अवघड जात आहेत, तर लक्षात घ्या, जो सब्जेक्ट तुम्हाला वाटतो की खूप अवघड आहे आणि आता राहिलेल्या वेळेमध्ये त्यावर कमांड मिळवणं अवघड आहे, तर एक करा, त्याच्यावरती जर तो जुना सिलेबसचा पार्ट असेल तर त्याच्यावरती जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आलेले आहेत ते वाचून काढा, किंवा इव्हन नवीन सिलेबसचा पार्ट जरी असला तर त्याच्यावरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, अंदाजे कुठला फोकस एरिया आहे हे आपल्याला इकडून तिकडून एमसीक्यू तुम्ही जे काय बघितलं असेल त्यातून आला असेल, तर तेवढं एमसीक्यू वरती तरी किमान फोकस करा. लक्षात घ्या, कुठलाही सब्जेक्ट 100% स्किप करण्यापेक्षा त्यातले मेन मेन पॉईंट जरी केलं, आता समजा काहींना पॅथॉलॉजी अवघड जातो, तर त्यातला जो अवघड पोर्शन आहे तो सोडून आता मेजर क्रॉप्सचे जे डिसीजेस आहेत तर त्यावरती काही ठरलेले क्वेश्चन दरवर्षी विचारतात.
किंवा तुम्हाला MCR चे जर समजा तुमच्याकडे क्वेश्चन बँक वगैरे असेल किंवा MCQs असतील तर त्यातून काय महत्वाचं आहे सगळ्यांना माहित असतं. तर तेवढं जरी रिवाइज केला तरी समजा 8 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत त्यातलं तुम्हाला 2-3 तरी सुटतील. सो कुठलाही अख्खा सब्जेक्ट स्किप करण्यापेक्षा किंवा आता बॉटनीच्या बाबतीमध्ये म्हणजे बॉटनी आपल्याला अगदी डिग्रीला असल्यापासून एकदम आवडता विषय असतो. ओके, आणि पुन्हा तो ऍग्रीएमपीसीच्या सिलेबसला पण आहे. सो खूप प्रचंड भीती असते माणसांना की आता बॉटनी मला होतच नाही आणि मग किती दिवस देऊ वगैरे. हार्डली 18 मार्काला आहे, सॉरी 16 मार्काला आहे. ओके, 8 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. आता त्यातला फिजिओलॉजीचा पार्ट सोपा आहे. C3 C4 सायकल आपल्याला माहित आहे, फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन माहित आहे, बरोबर. याच्यावरती क्वेश्चन्स कुठल्या पार्ट वरती विचारले जातात, कुठं रिपिटेटिव्हली क्वेश्चन विचारले गेलेत हे आपण बघू शकतो. तर तेवढं केलं तरी तिथे 1-2 मार्क्स तुम्हाला मिळतील. बाकी सेल स्ट्रक्चर वगैरे सुरुवातीचे जे जनरल पार्ट्स आहेत बॉटनीचे तर त्याच्यामध्ये एका दुसरा क्वेश्चन येईल, मायटोसिस मिओसिस वगैरे. ओके, पूर्ण बॉटनी अवघड आहे म्हणजे कुठला पोर्शन अवघड आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतो तो जेनेटिक्स आणि ब्रीडिंग. ओके, तर तेवढा पोर्शन सोडला 8 पैकी ह्याच्यावरती मॅक्झिमम 4 क्वेश्चन्स विचारले जातील. म्हणजे राहिलेला 4 क्वेश्चन जे आहेत ते सोपेच आहेत. आता या 4 मध्ये सुद्धा ह्याच्या अगोदर विचारलेले क्वेश्चन जरी केले तर 4 मधले 1 किंवा 2 तरी क्वेश्चन सुटतील तुम्हाला. मग राहिले 2 किंवा 3 क्वेश्चन साठी 8 पेक्षा एवढं आपण डोकेफोड किंवा त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही बाकीच्या सब्जेक्टला जिथं स्कोरिंग होतं तिकडे जास्त लक्ष द्या. लक्ष येते. सो थोडं ज्याला आपण काय म्हणतो की स्मार्ट वर्क इथं करणं अपेक्षित आहे. थोडं एक्झामला सुद्धा इमोशनली न बघता थोडं प्रोफेशनली आपल्याला मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवता येतील कमीत कमी दिवसामध्ये, तर तशा दृष्टीने तुम्हाला अभ्यास किंवा तशा दृष्टीने तुम्हाला प्लॅनिंग करणं अपेक्षित आहे. ओके, सो सब्जेक्ट वाईज बघू. पहिला जो टॉपिक आहे जनरल ऍग्रिकल्चर, एकदम सोपा टॉपिक आहे. त्यातलं फक्त सीड आणि सीड प्रोडक्ट्स प्रोसेसिंग जे आहे ते याच्या अगोदर नव्हतं. तर बाकी सगळा विषय एकदम डिग्रीतला असल्यासारखा आहे, सोपा. सो याच्यावरती तुम्हाला मार्क्स पडू शकतात, हे चांगलं करा. फूड प्रोडक्शन आणि फूड सिक्युरिटी वगैरे जो पार्ट आहे तर हा सुद्धा कम्पॅरेटिव्हली सोपा आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायचं आहे. कदाचित आता या महिन्यामध्ये असं झालं असेल की बऱ्याचशा सोर्सेस कडून तुमच्या समोर नोट्स आलेले असतील. ओके, तर इथं माझी तुम्हाला एक सांगणं राहील की ज्या नोट्स तुम्ही आधी वाचलेला आहात तर त्याचीच आता रिव्हिजन करा. कोणतीही नवीन नोट्स तुम्ही आता या क्षणी वाचायला घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. आत्ताची जी वेळ आहे ते पूर्णपणे तुम्ही रिव्हिजनच करणं अपेक्षित आहे. त्यामुळे एखादं नवीन नोट्स आली अरे चला ते पण वाचून घेऊया तर ही वेळ नाही, लक्षात घ्या. म्हणजे मी हे का सांगतोय कारण ह्या चुका वारंवार होतात. ह्या म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्ही करत होतो, आता सुद्धा तुम्ही करता, याच्यामध्ये खूप काय बदल झालेला नाहीये. ओके, त्यामुळं माझ्या समोर वेळ किती आहे आणि त्या कमीत कमी वेळेत मला आउटपुट कसं आणायचं आहे या दृष्टीनंच तुम्ही राहिलेल्या वेळेकडे बघितलं पाहिजे. सो फूड प्रोडक्शन तुम्ही ज्या काही नोट्स मधून केला असेल ते कम्प्लीट करा. एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचा पोर्शन आहे किंवा ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा सुद्धा एन्व्हायरमेंट किंवा इकॉलॉजी हा आपल्याला डिग्रीला प्रिलिमला झालेला आहे आणि ऍग्री इकॉनॉमिक्स याच्यातला जो पार्ट आहे तो डिग्रीला झालेला आहे. त्यामुळे इथं पण चांगले मार्क्स पडू शकतात. रुरल डेव्हलपमेंट कंपॅरेटिव्हली नवीन विषय आहे. आता याची फूड प्रोडक्शन आणि रुरल डेव्हलपमेंटची नोट सुद्धा मी शेअर केली होती. सो शेअर झालेले आहेत, शेअर केली होती म्हणजे मी माझ्या क्लास ग्रुपमध्ये शेअर केली होती. कदाचित म्हणजे बाहेरून मला जे क्लासला नसलेले स्टुडंट करून कळतात की सगळे नोट्स स्प्रेड झालेले आहेत. सो तुम्ही त्या सुद्धा नोट्स करू शकता. प्रोव्हाइडेड दॅट याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या कुठल्या नोट्स वाचल्या नाही पाहिजेत. जर फर्स्ट टाइम वाचत असाल तर ठीक, पण समजा ऑलरेडी एखादा सोर्स वापरलाय तर पुन्हा याच्यासाठी वेळ घालवू नका कारण त्यातून आउटपुट तितका निघणार नाही. ओके, सो पुढचा आहे प्रिसिजन ऍग्रिकल्चर. सो प्रिसिजन ऍग्रिकल्चर सुद्धा डिग्रीला हा कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. आता काहींना टेक्निकल विषय थोडा अवघड जाऊ शकतो. सो डिपेंड्स अपॉन व्यक्तिपरत्वे इथं कोणता विषय अवघड आणि कोणता विषय सोपा हे थोडंफार बदलू शकतं. मी जनरल तुम्हाला सांगतोय. राहिलं लँड रिलेटेड लॉज, तर MPSCतल्या काही एक्झाम्स ना याच्यातले काही ऍक्ट्स आहेत तर त्यातले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जरी केले तरी तुम्हाला चांगलं स्कोरिंग होऊ शकतं. ओके, पुढे ऍग्रिकल्चर ऍक्ट आहे, ठरलेले ऍक्ट आहेत. इथं सुद्धा तुम्हाला
चांगलं स्कोरिंग होऊ शकतं. ऍग्रिकल्चर स्कीम एकदम सोपा विषय आहे, ह्याच्यावरती तुम्हाला खंडीभर मटेरियल सगळीकडे मिळेल, कारण हा विषय तुम्हाला बँकिंग मध्ये पण आहे. ओके, सो या विषयाला फोकस करा, इथं तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळवण्याचे चान्सेस आहेत. पुढचा येतो ऍग्रिकल्चर जीके आणि करंट अफेअर्स. ओके, आता हा 50 मार्क्सला विषय आहे, कम्पॅरेटिव्हली वेटेज जास्त आहे, सिलेबसचे पॉईंट सुद्धा जास्त आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं की करंट अफेअर्सला तुम्ही जितकं वाचाल तितकं ते कमीच असतं. ओके, कारण कशावरतीही प्रश्न येऊ शकतो. जनरली आपण मागच्या 1 वर्षापर्यंतच करंट अफेअर्स वाचतो किंवा वाचणं अपेक्षित आहे. एमपीसीचा अलीकडे ट्रेंड असा आहे, तुम्ही कंबाईन सारख्या एक्झामला बघितलं तर मागचे 2-3 वर्षाचे सुद्धा करंट अफेअर्स विचारलेले आहेत, पण ते काय आपल्या कॉस्ट बेनिफिट रेशो मध्ये बसत नाही. ओके, त्यामुळे 1 वर्षाचं करंट अफेअर्स मोर दॅन इनफ. त्याचे जेवढे जास्त रिव्हिजन तुम्ही कराल तर तितका जास्त तुम्हाला फायदा होईल. ओके, सो पुढचा पार्ट बघू पेपर 2 चा, ज्याच्यावरती डिस्कशन करण्यासारखं खूप जास्त आहे. आता ऍग्रिकल्चर मध्ये बघा, ऍग्रोनॉमी सगळ्यात सोपा आहे. बॉटनी मी तुम्हाला सांगितलं अवघड जात असेल तर कोणत्या टॉपिक वरती फोकस करायचं. सॉइल सायन्स कंपॅरेटिव्हली सोपा आहे, अॅनिमल सायन्स सोपा आहे. इकॉनॉमिक्स, आता इकॉनॉमिक्स मध्ये स्टॅट ऍड केलेला आहे. ओके, तर स्टॅटला 2 किंवा 3 प्रश्न येतील, तो सोडून इकॉनॉमिक्सचा जो पोर्शन आहे तो खूप कमी आहे, त्यामुळे खूप कमी वेळेमध्ये तुमची रिव्हिजन चांगली बसू शकते. पुढचा एक्सटेन्शन पण तसा सोपा विषय. तर हे सगळे विषय जे आहेत, बॉटनी, एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी सोडून हे बाकीच्या विषयाला तुम्ही जर जास्त फोकस केलं आणि तिथं पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले, तर याच्यामध्ये 2-3 मार्क्स कमी पडलं तरी ते कॉम्पेन्सेट होणार आहे. ओके, त्यामुळे असे काही विद्यार्थी आता असू शकतील की ज्यांचा आणखीन काही विषय वाचायचे राहिलेले आहेत, तर आधी हे व्हेरीफाय करा की जिथं स्कोरिंग होणार आहे, जे सोपे विषय आहेत ते तुमचे वाचून झालेत का. ओके, कारण जे मार्क्स सगळ्यांना पडणार आहे ते तुम्हालाही पडले पाहिजे. पुढचा इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंग फक्त 8 एमसीक्यू येणार आहेत आणि खूप जास्त सिलेबस आहे. ओके, सो याच्यामध्ये आणखीन काही विद्यार्थ्यांची तयारी झालेली नसेल तर याच्यातले जे नवीन विषय आहेत, ओके, जसं आता अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि इलेक्ट्रिकल, हा जुन्या सिलेबस मध्ये नव्हता, कॉमन सिलेबस मध्ये, तर आता तो ऍड केलेला आहे. किंवा ग्रीन हाऊस स्ट्रक्चर वगैरे हे फार्म स्ट्रक्चर मध्ये ऍड केलेलं आहे. तर हे जुना सिलेबस सोडून, नवीन सिलेबस सोडून जुना सिलेबस जो आहे तर त्याच्यामधले एमसीक्यू जरी वाचले तरी त्यातील काही गोष्टी रिपीट होतील किंवा ऍटलीस्ट तुम्हाला त्यातलं महत्वाचं काय आहे कळेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक स्ट्रॅटेजी तुम्ही राबवू शकता. एखादा विषय तुम्हाला जर आता वेळ नाही, स्किप करायचा असेल, तर पूर्णपणे स्किप करण्यापेक्षा त्या विषयावरचे एमसीक्यू जरी तुम्ही 1-2दा सोडवले तरी आपली फोटोकॉपी मेमरी असते, किंवा ऍटलीस्ट या एक्झामच्या दिवसामध्ये तरी तशी डेव्हलप होते की एखादा एमसीक्यू तुम्ही बघितला असाल आणि तोच एमसीक्यू जर रिपीट झाला तर तुम्ही सोडवू शकता. ओके, त्यासाठी फक्त काय, तुम्ही एमसीक्यूचा सराव केला पाहिजे. सो ही एक स्ट्रॅटेजी डिपेंड्स की तुम्हाला आता वेळ किती शिल्लक आहे. तुम्हाला जर चांगलं शक्य असेल तर एखादा सब्जेक्ट पूर्ण स्किप करण्यापेक्षा त्यावरचे एमसीक्यू तरी सोडवा. ओके, त्यानंतर हॉर्टिकल्चरचा विषय आहे. आता हॉर्टिकल्चर सिलेबस खूप मोठा आहे, फक्त 16 मार्क्सला आहे. सो म्हटला तर सोपा आहे, पण जास्त वेळ घालवणारा सिलेबस आहे. सो तुमची काय आता जी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंग करा. पुढचा विषय ऍग्री बायोटेक. सेम आता बायोटेक मी बॉटनी बद्दल जसं सांगितलं तशाच पद्धतीनं बायोटेकला पण तुम्ही रिलेट करू शकता. जर तुम्हाला काही पोर्शन अवघड वाटत असेल, एमसीक्यू वरती भर द्या. ओके, पुढे आहे फूडटेक. फूडटेक आता कंपॅरेटिव्हली नवीन सिलेबस आहे. सो आता प्रत्येकानं याच्यातून जे काय सोर्सेस वापरले असतील तर त्याप्रमाणे त्यांनी रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. राहिला आता शेवटचे 3 सब्जेक्ट जे कंपॅरेटिव्हली कमी मार्क्सला आहेत, एबीएम, फिशरी आणि होम सायन्स. ओके, जर समजा तुमचा आतापर्यंत जर अभ्यास झाला असेल आणि रिव्हिजन करत असाल तर याच्यावरती तुम्ही एमसीक्यू सोडवून घ्या. जर समजा तुमचं मेजर जे काही सोपे विषय आहेत, जे हाय स्कोरिंग विषय आहेत, जसं एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स, ॲग्रोनॉमी, सॉइल वगैरे सांगितलं, हेच अजून याच विषयांवरती अजून तुमची कमांड नसेल, ओके, सो बेटर वे हे सब्जेक्ट स्किप करा आणि जे आधीचे स्कोरिंगचे विषय मी तुम्हाला सांगितलं जिथं मार्क्स मिळू शकतात किंवा पेपर 1 मधले काही विषय आहेत तिथे पेपर 1 मध्ये कंपॅरेटिव्हली तुम्हाला कमी वेळेत जास्त मार्क्स मिळू शकतात. ओके, तर तिकडं फोकस करा. इथे एबीएम हार्डली 6 मार्क्सला आहे, म्हणजे 3 एमसीक्यू येणार आहेत. बरं, त्यातला एखादा एमसीक्यू जो आहे तो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सशी रिलेटेडच असणार आहे, जो तुम्हाला ऑलरेडी सोडवता येईल. म्हणजे राहिला 2 एमसीक्यूचा प्रश्न आहे.
ओके. तशाच पद्धतीनं फिशरी फिशरी आधी जुन्या सिलेबसमध्ये प्रिलिमला आपल्याला होता, त्यातून जरी तुम्ही काही एमसीक्यू सोडवले तरी तुम्हाला अंदाज येईल. ओके. आणि राहिलं होम सायन्स, इथं दोन दोन एमसीक्यू विचारले जातील. समजा तुमच्या आधीचे स्कोरिंगचे सब्जेक्ट राहिले, तुमचे अजून पूर्ण रिव्हिजन राहिलेले आहे, अशी सिच्युएशन असेल तर माझं मत राहील की तुम्ही रिव्हिजनला फोकस करा. ह्या 3 सब्जेक्टला सध्या दुर्लक्ष केलं तरी चालू शकेल. अगदीच तुम्हाला वाटत असेल तर एबीएम वरचे तुम्ही एमसीक्यू वगैरे सोडवा, किंवा इव्हन फिशरी आणि होम सायन्स वरती एमसीक्यू तुम्हाला मिळतील. कांटवामध्ये एमसीक्यू आहे, जनरल ऍग्रिकल्चर मध्ये एमसीक्यू आहे, तर तिकडे तुम्ही फोकस करू शकता. ओके. एमसीक्यू समजा हार्डली 50 एमसीक्यू तुम्हाला वाचायचे असतील तर मॅक्झिमम तुम्हाला शांत डोक्याने अभ्यास करायचा असेल तर 1.5 तासामध्ये तुमचं एमसीक्यू होऊ शकतं. ओके. पण तो जर हा सिलेबस पूर्णपणे वाचायचा म्हटला तर या कमी वेळेत शक्य नाही आणि तेवढा आउटपुट नाही. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट होम सायन्स किंवा फिशरी सायन्स जे आहे ते खूप सिरियसली अभ्यास केलेला नाही, त्याच्यामुळे खूप काही फरक पडणार नाही. पण फरक कधी पडू शकतो, जिथं स्कोरिंगचे सब्जेक्ट्स आहेत, जिथं सगळ्यांना चांगला स्कोर होणार आहे आणि त्याचं जर तुमची रिव्हिजन नाही झाली, ओके, आणि तुमचे मार्क्स कमी पडले तर तुम्ही ऑलरेडी स्पर्धेच्या बाहेर जाता. ओके. सो तुमची जी काय प्रिपरेशन लेवल आहे त्यानुसार या 3 सब्जेक्ट्स बद्दल तुम्ही निर्णय घ्या. अगदीच तुम्हाला हे स्किप करायला कसं तरी वाटत असेल, सो बेटर तुम्ही ऍटलिस्ट त्यावरती एमसीक्यू तरी सोडवा, म्हणजे किमान निम्मे तरी तुम्हाला एमसीक्यू सुटू शकतात. ओके. त्यानंतर थर्ड आपला पोर्शन मी तुम्हाला सांगितलं की टेस्ट सिरीज तुम्ही दुर्लक्ष नका करू. एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमीच्या वतीने सुद्धा आपण टेस्ट सिरीज हे करतोय. हे पर्पजफुली पब्लिक फोरम मध्ये मी टेस्ट सिरीज सोडवण्यामागे कारण एवढंच आहे की ज्यांनी कोर्सला सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही आहे किंवा ज्यांना शक्य नाही झालं त्यांना ऍटलिस्ट टेस्ट सिरीज मधून तरी त्यांच्या प्रिपरेशन मध्ये तेवढी इम्प्रूव्हमेंट व्हावी. ओके. आता ही टेस्ट सिरीज आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये आहे. जर तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर 3 सेंटरवरती आपण टेस्ट सिरीज घेतोय, पुणे, औरंगाबाद आणि नागपूरला. ओके. सो 3 फुल लेंथच्या टेस्ट होतील, 3 पेपर 1च्या, 3 पेपर 2च्या, 11 तारीख, 18 तारीख आणि 22 तारखेला. ओके. 22 तारखेनंतर 8 दिवसाचा आपण गॅप ठेवतो, जेणेकरून तुम्हाला जे काय तुमचे वीक पॉइंट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला काम करायला मिळेल. ओके. तर टेस्ट सिरीज मी तुम्हाला सांगितलंय, याचा हेतू एवढाच आहे की तुम्ही तुमची प्रिपरेशन लेवल आता चेक करू शकता आणि याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स करायचे असेल तर तुम्हाला जे काय 10-15 दिवस हातात शिल्लक आहेत तर ते तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट टाइम मॅनेजमेंट, म्हणजे तुम्हाला सगळंच जरी येत असलं तरी ते तेवढ्या एक्झामच्या 1 तासाच्या टाइम मध्ये तुम्हाला बसवता आला पाहिजे, मगच ते एक्झाम मध्ये मार्क्सच्या रूपाने त्याचा आउटपुट दिसेल. तर या 2 कारणासाठी आपण टेस्ट सिरीज ठेवलेले आहे. ज्यांना कुणाला एनरोल करायचं असेल तर ते एनरोल करू शकता. ओके. सो इथं आपलं प्रेझेंटेशन संपतंय. जाता आता फक्त एक सांगेन की सध्या खूप क्रुशियल फेज मध्ये तुम्ही आहात. थोडं कार्यक्रमाला जातो, आता कार्यक्रम चालू झालेत, आता मी रेकॉर्डिंग करतोय तर सध्या बाहेर गणपती विसर्जनचा कार्यक्रम सुरू आहे. सो ह्या फेजेस दरवर्षी तुमच्या आयुष्यात येतील, पण ही एक्झामची फेज येणार नाही. ओके. या 20-25 दिवसामध्ये जेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक फुल लेंथची डिटेल्ड रिव्हिजन कराल त्याचे प्रचंड प्रमाणात तुम्हाला फायदा एक्झाम मध्ये भेटेल, किंवा एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. ओके. कुठे मित्र बोलवतोय, कुठे जरा चहा प्यायला जातो अर्धा तास, तर तुम्ही तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन करा, कुठं वेळ वाया चाललाय. आता सध्या ही फेज अशी आहे की जेवढं तुम्ही वाचाल, म्हणजे आता आपलं जो ब्रेन जो आहे तो आता त्याला काय म्हणू शकतो आपण, वॉर लाईक सिच्युएशन मध्ये एकदम अलर्ट मोडला जसा असतो तशा मोड मध्ये आता आपण एक्झाम ज्यावेळी 15-20 दिवसावरती असते तर त्या मोड मध्ये आपण असतो. ओके. सो आता तुम्ही जेवढा वेळ अभ्यासाला जाल, जेवढं वाचन कराल, रिव्हिजन कराल, एमसीक्यू सोडवाल, हे खूप फास्ट ग्रास्प होत असतं. म्हणजे तुम्हीच स्वतःचं ऑब्झर्वेशन करा. तुम्ही मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी तुमची इफिशियन्सी काय होती आणि तुमची आता इफिशियन्सी काय आहे. त्यामुळे ऍट एनी कॉस्ट कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ वाया नका घालू, ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर रिग्रेट करावं लागेल. ओके. बाकी सगळ्या गोष्टी आयुष्यात पुन्हा येणार आहेत, पण ही वेळ, ही एक्झामचं प्रिपरेशनसाठी जी काही वेळ आहे ही पुन्हा येणार नाही. ओके. सो
चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. दुसरी गोष्ट, जेवढं तुमचं एक्झामचं प्रिपरेशन महत्त्वाचं आहे तितकंच तुम्हाला चांगली झोप मिळणे, एक्झामच्या दिवशी तुम्ही फ्रेश असणे, तुमचं माइंड स्टेबल असणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या चुका केलेत. इवन माझ्या बॅचमध्ये सुद्धा असे काही किस्से आहेत की आदल्या दिवशी जागरण केलं, एक्झामच्या दिवशी खूप ऍसिडिटी झाली आणि लक्ष लागलं नाही, डोकं दुखायला लागलं, त्यामुळे एक्झामच्या परफॉर्मन्सवरती परिणाम झाला. किंवा 3-4 दिवस झोपलाच नव्हता, त्यामुळे एक्झाममध्ये खूप कन्फ्युजन झालं. किंवा एचं बी सेट, बीचं सी सेट केला, किंवा सेट लिहिलंच नाही, त्यामुळे पेपरच नाही चेक झाला. असे बरेचसे किस्से घडलेत. त्यामुळं याच्यामुळे होतं काय लक्षात घ्या, तुम्ही 6 महिन्यात जो काय अभ्यास करता त्याच्यावरती तुम्ही शेवटच्या 4-5 दिवसामध्ये पाणी फिरवल्यासारखं होतं. एक साधं लॉजिक वापरा. ज्या गोष्टींच्या अभ्यासाला तुम्हाला 6 महिने पुरले नाहीत, तर तो सिलेबस तुम्ही आदल्या रात्री वाचून काय करणार आहात आणि त्यातून किती आउटपुट येणार आहे. ओके, त्यामुळं कुठंतरी आपल्याला एंड पॉइंट ठरवलं पाहिजे आणि तिथं आपल्याला एकदम रुदलेसली थांबलंच पाहिजे, आपल्याला किती जरी वाचू वाटत असेल तर. त्यामुळे आता तरी तुमच्याकडे 15-20 दिवस आहेत, पण आता सुद्धा जागरण वगैरे करू नका. सध्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये अभ्यास करतोय, किती नाही म्हटलं तरी टेन्शन येणार आहे. मी किती जरी तुम्हाला सांगितलं टेन्शन नका घेऊ, तर टेन्शन येणार आहे, ते साहजिक आहे, बरोबर. त्यामुळं या अनावधानानं होत असलेल्या चुका आपल्याला एक्झाम मध्ये त्याचा निगेटिव्ह परिणाम झाल्यानंतर लक्षात येतात. सो या चुका कटाक्षाने टाळा. अल्टिमेटली काय अपेक्षित आहे, तुमचं पूर्ण रिव्हिजन एक्झामच्या अगोदर ऍटलीस्ट एक रिव्हिजन डिटेल बसली पाहिजे. दुसरं, एक्झाम पर्यंत तुमची तब्येत तुम्ही सांभाळून असलं पाहिजे. तिसरं, तुमची व्यवस्थित झोप झाली पाहिजे. तर या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर एक्झाम मध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. सो इथं आपण थांबूया. आतापर्यंत मी युट्यूबला ऍक्टिव्ह नव्हतो, कारण तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. जवळजवळ 750 ऍडमिशन्स आताच्या मेन्सच्या बॅचला होते, त्यामुळं ते एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी काम करत होतो की तुम्ही सगळ्यांनी एवढ्या विश्वासांनी ऍडमिशन घेतलेलं आहात, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. सो मी माझं टार्गेट किंवा मी जो विद्यार्थ्यांना शब्द दिला होता तो कम्प्लीट करत आलेलो आहोत. त्यामुळे आता युट्यूबला थोडंफार ऍक्टिव्ह राहायला काही अडचण नाही. त्यामुळे आपण एक्झाम पर्यंत भेटतच राहू. जसं मी तुम्हाला आता स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे तशा पद्धतीनं फॉलो करा, तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना एक्सलन्स ऍग्रीकल्चर अकॅडमीच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद.